नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहतात झटपट इन्फो। वाहनांकरता अत्यंत महत्त्वाची अशी HSRP नंबर प्लेट। ही नंबर प्लेट तुम्ही आता 30 जून 2025 पर्यंत तुमच्या कार्स, बाईक किंवा इतर जर वाहने असतील तर त्याकरता तुम्हाला लावून घ्यायची आहे। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट सर्व वाहनांकरता अनिवार्य करण्यात आलेली आहे। जर तुम्ही ही नंबर प्लेट लावली नाही तर तुम्हाला RTOच्या नियमाप्रमाणे मोठा दंड इथे बसू शकतो आणि तो तुम्हाला भरावा सुद्धा लागणार आहे। त्यामुळे तुमची दुचाकी असो किंवा चारचाकी तात्काळ तुम्हाला HSRP नंबर प्लेट जे आहे ते बसवावीच लागेल। याकरता तुम्ही ऑनलाइन फॉर्म सुद्धा भरू शकता आणि त्यासाठी तुम्ही अपॉइंटमेंट सुद्धा घेऊ शकता। काही पिन कोड मध्ये तुम्ही होम डिलिव्हरी सुद्धा घरी येऊन सुद्धा तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसवू शकता। आता तुम्ही म्हणाल की या नंबर प्लेट बसवण्याकरता फीस किती राहील? त्याकरता दुचाकी करता तुम्हाला जर नंबर प्लेट बसवायची असेल तर 531 रुपये, तीन चाकी करता 590 रुपये आणि चारचाकी करता तुम्हाला 779 रुपये इथे भरावे लागणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आता HSRP नंबर प्लेट जी आहे त्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा, त्याचबरोबर ऑनलाइन फॉर्म भरायची जी A to Z प्रोसेस आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। अशाच उपयुक्त माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ। HSRP नंबर प्लेटचा ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्याकरता तुम्हाला सर्वात अगोदर यायचं आहे transport.gov.in या वेबसाईट वरती। या वेबसाईटची जी लिंक आहे तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तसेच कमेंट मध्ये पिन केलेली आहे। यावरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन पाहायला मिळेल जे की आहे HSRP न्यू। तर या ऑप्शन वरती तुम्हाला करायचं आहे क्लिक। या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे जे पेज आहे ते ओपन होईल। इथे सांगितलेलं आहे की 1 एप्रिल 2019 किंवा त्यानंतर नोंदणीकृत वाहने ज्यांच्या आधीच HSRP प्लेट बसवलेला आहे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही। म्हणजेच काय तर जर तुमचं बाईक, कार किंवा इतर जे वाहने हे 1 एप्रिल 2019 नंतर घेतलेले असेल तर त्यांनी ऑनलाइन अर्ज करायची गरज नाही, कारण की त्यांना त्यावेळीच HSRP नंबर जो आहे तो देण्यात आलेला आहे। तर तुम्हाला आता HSRP नंबर प्लेट करता बुकिंग करण्याकरता तुम्ही इथे HSRP ऑनलाइन बुक या ऑप्शन वरती क्लिक करू शकता। त्याकरता जर तुम्हाला ही वेबसाईट इंग्लिश मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला इथे ऑप्शन बघा पाहायला मिळेल जिथे की इंग्लिश आणि मराठी दोन्ही ऑप्शन मध्ये तुम्ही ही वेबसाईट जी आहे ते यूज करू शकता। तर इथे आल्यानंतर तुम्हाला इंग्लिश मराठी चेंज करता येतं। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे HSRP ऑनलाइन बुकिंग या टॅब वरती। त्यानंतर अशा प्रकारचे नवीन जे वेबसाईट आहे ते ओपन होईल आणि इथे तुम्हाला तुमचं जे RTO ऑफिस आहे ज्यामध्ये तुमचं वाहन रजिस्टर आहे, RC बुक वरती तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानुसार इथे RTO ऑफिस सिलेक्ट करायचं आहे। तर इथे मी सिलेक्ट केलेला आहे। तर इथे आल्यानंतर तुमचं जे कार असो किंवा बाईक असो तुमचं जे RTO ऑफिस आहे जे की तुमच्या नंबर प्लेट्स वरती माहिती पडेल तर ते तुम्हाला RTO ऑफिस जे आहे रजिस्ट्रेशन ते सिलेक्ट करायचं आहे। जसं की मी इथे MH01 मुंबई सेंट्रल सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटन वरती क्लिक करायचं आहे। सबमिट या बटन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे ऑप्शन आहे ते तुम्हाला पाहायला मिळतं। इथे बरेचसे वेगवेगळ्या रजिस्ट्रेशन नुसार म्हणजे RTO ऑफिस नुसार ही वेबसाईट थोडी चेंज होते, परंतु जे ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला सेमच मिळणार आहे। जसे की इथे 01 सिलेक्ट केलेलं होतं, त्यानंतर जर पुणे सिलेक्ट केलं तर तुम्ही इथे पाहू शकता ही वेबसाईट अशा प्रकारची दिसते। त्यानंतर जर तुम्ही कुठलं दुसरं सिलेक्ट केलं तर तुम्ही बघा इथे ही जी वेबसाईट आहे अशा प्रकारची दिसते। तर तुम्हाला इथे शोधायचं आहे अप्लाय HSRP। त्याचप्रमाणे जसं की दुसरी जी वेबसाईट अशा प्रकारे ओपन झालेली होती इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं ऑप्शन जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल। हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट विथ कलर स्टिकर बुक अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि असं नसत दिसेल तर तुम्हाला अप्लाय HSRP या ऑप्शन वरती जे आहे ते क्लिक करायचं आहे। त्यानंतर हा जो फॉर्म आहे तुमच्या समोर ओपन होईल आणि तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन इथे भरायची आहे। जर तुम्हाला HSRP प्लेट जर जुन्या वाहनाची म्हणजेच तुमची खराब झालेली असेल तर तुम्ही इथे रीऑर्डर करू शकता आणि जर तुम्हाला नवीनच ऑर्डर करायची असेल तर या
ऑप्शनवरती पहिल्याच नंबरच्या ऑप्शनवरती संपूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे ते भरायची आहे। इथे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथे गाडीचा नंबर टाकायचा आहे। त्यानंतर चेसिस नंबर शेवटचे 5 अंक तुम्हाला इथे टाकायचे आहे आणि इंजिनचे जे 5 अंक आहे ते शेवटचे इथे टाकायचे आहे आणि मोबाईल नंबर तुम्हाला इथे तुमचा फिल करायचा आहे ज्यावरती OTP येणार आहे। तर इथे एवढी इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला RC तुमच्या गाडीच्या RC वरती मिळून जाईल। तर फॉर्म भरतेवेळी तुमची जे RC आहे ते तुम्ही सोबत ठेवायची आहे। संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमची जी व्हेकल आहे ते व्हॅलिडेट होईल। त्यानंतर तुमच्या व्हेकलचे जे डिटेल्स आहे ते संपूर्ण इथे पाहायला मिळेल। त्यामध्ये व्हेकलचा क्लास, व्हेकल टाइप, रजिस्ट्रेशन केव्हा केलेलं होतं, फ्युअल कुठला आहे, सर्व काही इथे पाहायला मिळेल आणि तुम्हाला यानंतर व्हॅलिडेट झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटन वरती क्लिक करायचं आहे। संपूर्ण माहिती भरल्यानंतर इथे तुम्हाला परत जे रजिस्ट्रेशन नंबर आहे तो दिसेल, चेसिस नंबर दिसेल आणि परत तुम्हाला नेक्स्ट या बटन वरती ऑप्शन येईल तर त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे ओनरशिप इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला इथे फिल करायचे आहे, ज्यामध्ये तुमच्या RC प्रमाणे फर्स्ट नेम आणि लास्ट नेम जे आहे ते टाकायचं आहे। संपूर्ण इन्फॉर्मेशन भरल्यानंतर तुम्हाला परत इथे नेक्स्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर फिटमेंट सिटी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। तुम्हाला जिथे हे नंबर प्लेट बसवायची आहे ते तुम्ही जवळपासचं जे केंद्र आहे तुमच्या जवळपास ते तुम्ही सिलेक्ट करू शकता। जसं की मी ते अमरावती सिलेक्ट केलेलं आहे। त्यानंतर अपॉइंटमेंट टाइप इथे तुम्हाला डीलर लोकेशनचाच ऑप्शन आहे। जर तुम्हाला पिनकोडचं ऑप्शन येत असेल तर तिथे पिनकोड टाकून तुम्ही तुमच्या एरियामध्ये घरपोच डिलिव्हरी सुद्धा घेऊ शकता, ते ऑप्शन सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळेल। तर डीलर लोकेशन वरती सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर टोटल अमाउंट जे पे करायची आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर तुम्हाला इथे ही इन्फॉर्मेशन सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यानंतर ऍक्शन नावाचं जे बटन तुम्हाला इथे दिसत आहे सिलेक्ट फिटमेंट सेंटर, तर या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जिथे की तुम्हाला तुमची नंबर प्लेट बसवण्याकरता जायचं आहे। तुम्ही जे सिटी सिलेक्ट केलेली आहे त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट मंथ अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल। तर इथे जून 2025 दाखवत आहे। तुम्हाला तुमच्या सिटीनुसार जो काही स्लॉट अवेलेबल असेल किंवा महिना अवेलेबल असेल तो इथे दिसेल। त्यानंतर तुमच्या सिटीनुसार जेवढे सेंटर इथे आहे तिथे तुम्हाला सर्व सेंटरची जी लिस्ट आहे ते पाहायला मिळेल, जिथे की इथे एकच दिसत आहे। तर यावरती मी क्लिक केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला अवेलेबल स्लॉट जो आहे तो दिसणार आहे। ग्रीन म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला अवेलेबल स्लॉट आहे आणि रेड म्हणजे पूर्ण स्लॉट हा बुक आहे। तर तुम्हाला ग्रीन मधून जे काही तुम्हाला डेट दिसत असेल त्यावरती तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला इथे टाइम सिलेक्ट करावा लागणार आहे, जो की तुम्ही त्या टाइमावरती तुम्हाला इथे जावं लागणार आहे। तर हा एवढी इन्फॉर्मेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म हे अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल। तर यावरती कन्फर्म करायचं आहे आणि परत एकदा प्लीज कन्फर्म नावाचं ऑप्शन दिसेल तर तुम्हाला परत एकदा कन्फर्म करायचं आहे। त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो तुम्हाला इथे टाकायचा आहे, जो की नंबर तुम्ही फॉर्म भरतेवेळी दिलेला होता त्या नंबरवरती हा OTP जाणार आहे। त्यानंतर OTP टाकल्यानंतर व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हे जे इथे फी दिसत आहे हे फी तुम्हाला इथे पे करायची आहे आणि फी हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता। फी भरण्याकरता तुम्हाला पे नाउ या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। पे नाउ या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेमेंट पेज तुमच्या समोर ओपन होईल। अशा प्रकारचं हे पेमेंट पेज तुम्हाला इथे दिसणार आहे, ज्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग किंवा वॉलेटद्वारे तुम्ही पेमेंट जे आहे ते इथे करू शकता। इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आणि QR कोड सुद्धा दिलेला आहे। तर इथे मी QR कोडने जे आहे ते पेमेंट केलेलं आहे। QR कोड वरती तुम्हाला स्कॅन करायचं आहे आणि तुमचं जे पेमेंट आहे ते पूर्ण करायचं आहे। त्यानंतर पेमेंट केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची जी रिसिप्ट आहे ते पाहायला मिळेल। ही रिसिप्ट तुम्ही इथे ऑप्शन दिसत आहे प्रिंट करायचं, तर या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्हाला तुमची जी रिसिप्ट आहे ते प्रिंट करून घ्यायची आहे किंवा याचा स्क्रीनशॉट जो आहे तो काढून ठेवायचा आहे। आणि ज्या वेळेस तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवण्याकरता सेंटर वरती जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला ही रिसिप्ट जे आहे अपॉइंटमेंटची ती सोबत घेऊन जायची आहे। सोबत तुमची गाडी आणि तुमची RC बुक सुद्धा सोबत न्यायची आहे। तर एवढे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जी डेट दिलेली आहे त्या तारखेवरती तुम्हाला त्या सेंटरवरती जाऊन HSRP नंबर प्लेट जी आहे ते बसवून घ्यायची आहे।